हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. वी होप तुम्हाला सिंगापूरचा डे वन व्लॉग आवडला असेल. आम्ही आज या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत ऑल द आयकॉनिक प्लेसेस दॅट वी विजिटेड इन सिंगापूर. सो वी स्टार्टेड आर डे 2 फ्रॉम आर्ट सायन्स म्युझियम. म्युझियममध्ये जाण्याआधीच बाहेरचा एरिया खूप सुंदर वाटत होता. तुम्ही बघू शकता की इथे एक पॉन्डमध्ये ब्युटिफुल लोटस फ्लावर्स लावलेले आहेत आणि सगळा सेटअप खूप अस्थॅटिक वाटतो. सो आफ्टर एक्सप्लोरिंग अँड टेकिंग पिक्चर्स वी एंटर्ड द म्युझियम. आर्ट सायन्स म्युझियमची आम्ही तिकीट्स ऑलरेडी क्लूकवरून बुक केली होती. सो एंट्री वॉज स्मूथ. यू कॅन ऑल्सो बुक द तिकीट्स फ्रॉम द तिकीट काउंटर अवेलेबल हिअर. तुम्ही इथे येऊनही तिकीट्स बुक करू शकता. सो विथ दॅट आम्ही फायनली म्युझियममध्ये एंट्री केली. जसं आम्ही आत एंटर झालो वी वर लिटरली शॉक. इतकी सुंदर इंटरॅक्टिव्ह इन्स्टॉलेशन, डिजिटल आर्टवर्क आणि फ्युचरिस्टिक डिस्प्लेज आम्ही पहिल्यांदाच अनुभवत होतो. आमच्या आजूबाजूचे वॉल्स, फ्लोरिंग, सीलिंग वर सतत बदलणारे ते कलरफुल लाईट वर रिअली अट्रॅक्टिव्ह. पुढे जाताच आम्हाला LED गेम्स दिसले. तिथे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सशी इंटरॅक्ट करता येत होतं आणि टेक्नॉलॉजीचा खूप क्रिएटिव्ह वापर केलेला होता इकडे. देन वी मूव्ह टू अनादर सेक्शन. इफ यू रिमेंबर इन चाइल्डहुड डेज ती जशी कलरफुल फ्लोरोसेंट स्लेटवरती आपण पेनने ड्रॉइंग करायचो तसंच काहीतरी एक्सपिरियन्स होता हा. आम्ही वॉलवरती आपले नाव लिहित होतो. इट वॉज रिअली सो मच ऑफ फन. नंतर आम्हाला एक स्पेशल ड्रॉइंग शीट दिली गेली आणि त्या शीटवर आम्हाला आमच्या इमॅजिनेशनप्रमाणे ड्रॉइंग करायची होती. ॲक्वेरियममध्ये दिसणाऱ्या सी क्रिएचर्ससारखे डिझाईन काढायचे होते. योगेशने तर खूप छान ड्रॉइंग केली होती. त्यावर आम्ही आमचे नाव पण लिहिले होते. ड्रॉइंग पूर्ण केल्यावरती आम्ही ती स्कॅन केली अँड देन इट ट्रान्सलेटेड इन टू अ डिजिटल डिझाईन ऑफ ऑक्टोपस. तुम्ही पाहतच असाल की तो ऑक्टोपससारखा फ्लोट होतोय ॲक्वेरियममध्ये. टेक्नॉलॉजी, क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन यांचं एवढं भारी कॉम्बिनेशन आम्ही पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केलं होतं. सो आफ्टर स्पेंडिंग सम अमेझिंग टाइम हिअर आम्ही म्युझियममधून बाहेर पडलो. And our next stop was the famous Marina Bay Sands observation deck. If you have seen Marina Bay Sands before, you'll know that they have a separate observation deck on the top floor where you can go and enjoy the skyline views of Singapore. But for that, you need to purchase the separate tickets and operate on a specific time slot. So hence, we decided to head to Lavo Restaurant, which is located on 57th floor of Marina Bay Sands. And honestly, it was one of the best decisions we have made because the view from Lavo is almost the same as the observation deck. Plus, you get to enjoy some food and drinks while taking in those incredible views. As soon as we reached the 57th floor, we were literally blown away. Seeing Singapore from that height was an experience on another level. समोर संपूर्ण सिंगापूर स्कायलाईन दिसत होते. गार्डन्स बाय द बे, क्लाउड फॉरेस्ट, सिंगापूर फ्लायर्स, स्काय क्रॅपर्स आणि दूरवर पसरलेलं सिटीस्केप सगळंच एका फ्रेममध्ये दिसत होतं. अँड द बेस्ट पार्ट वॉज दॅट वी कुड सिट कम्फर्टेबली, relax and enjoy the view at our own pace. We ordered some foods and drinks because honestly इतकं चालून आणि फिरून आम्ही खूप थकलो होतो. So this felt like the perfect break in between our sightseeing. From the 57th floor we could also see a lot of corporate offices and company buildings, and while looking at them one building immediately caught my attention was Deloitte. And honestly the first thing that came to my mind was यार Deloitte Singapore join करायला मिळालं तर. For those who don't know, I already work with Deloitte US member firm, so seeing the Singapore office from the top up here was quite exciting for me. Me and Yogesh were actually talking about the same thing. We were like, what if someday one of us gets an opportunity to work in Singapore? By this point, we had already started falling in love with the city. Who knows, maybe one day we'll be back here for more than just a vacation. So yeah, after amazing lunch, we thought of heading towards Merlion Park, but on the way, we once again passed through these shops at Marina Bay Sands Mall. And one thing fascinating about this mall is that it's just not a shopping mall. Inside the mall, there's actually a beautiful indoor canal where people can enjoy boat rides. Like literally imagine doing boating inside a mall. It felt so unique and luxurious at the same time. सो मर्लाईन पार्कला जाताना ऑन द वे आम्हाला केवनाग ब्रिज भेटला. हा ब्रिज अगदी फुलट्रॉन हॉटेलच्या समोर आहे. सिंगापूरच्या अशा मॉडर्न स्कायलाईनमध्ये हा ब्रिज थोडा ओल्ड स्कूल चार्म ॲड करतो.
इथून आम्हाला बोटिंग पण दिसत होते. पीपल वर एन्जॉईंग देअर बोट राईड्स, फोटोज काढत होते आणि संपूर्ण वॉटरफ्रंट एरिया खूप लाईव्हली वाटत होता. अँड वाईल वॉकिंग तुम्हाला खूप हिडन स्पॉट्स, ब्युटिफुल व्ह्यूज अँड रँडम सरप्राइजेस दिसतात. सो आफ्टर अ लॉंग वॉक वी फायनली रीच द मर्लाईन पार्क. आता ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मर्लाईन हा लायन आणि मरमेडचा कॉम्बिनेशन आहे. लायन हेड्स रिप्रेझेंट सिंगापोर्स लायन सिटी आयडेंटिटी आणि fish body represents Singapore's beginning as fishing village. And that's why Merlion is one of the most important symbols of Singapore. As expected, इथे खूप crowd होता. Everybody was trying to click that perfect Merlion photo. So photos काढणं थोडंसं challenging होतं, but honestly the experience was totally worth it. मर्लाईन पार्कमधून तुम्हाला मरीना बे सँड, सिंगापूर स्कायलाईन आणि आसपासच्या कॉर्पोरेट बिल्डिंग्सचे अमेझिंग व्ह्यूज दिसतात. आम्हाला माहिती होतं की इथे इव्हनिंगला फेमस लाईट शो होतो. सो आम्ही ठरवलं की आता हॉटेलला जाऊन परत येण्यापेक्षा इथेच थांबूया. जसं अंधार पडायला लागला तसं संपूर्ण मरीना बे एरिया लाईट्सने चमकायला लागले. देन फायनली द लाईट शो स्टार्टेड. कलरफुल लाईट्स, लेझर, म्युझिक आणि संपूर्ण स्कायलाईन एकदम मॅजिकल वाटत होते. ऑनेस्टली इट वॉज द परफेक्ट वे टू एंड आर डे 2 इन सिंगापोर. सो आफ्टर एन्जॉईंग द शो अँड स्पेंडिंग सम मोर टाईम अराउंड द बे आम्ही फायनली हॉटेलकडे निघालो होतो. अँड विथ दॅट आर डे 2 कम टू अन एंड. But day 3 was going to be even more exciting because next up was one of the most famous attractions in Singapore, that is Gardens by the Bay, Cloud Forest and Flower Dome. So Gardens by the Bay ला पोहोचल्यानंतर आम्ही एक बग्गी ग्रॅब केली आणि तिथून आम्ही क्लाउड फॉरेस्टला निघालो. टॉकिंग अबाउट द तिकीट्स अगेन, जर तुम्हाला फक्त गार्डन्स बाय द बेचा आउटडोर एरिया किंवा सुपर ट्री ग्रूव्ह एक्सप्लोर करायचा असेल, that's completely free. But if you want to enter the Cloud Forest and Flower Dome, then you need a separate tickets. And yes, once again, Klook Zindabad. आम्ही तिकीट्स आधीच क्लूकवरून बुक केल्या होत्या कारण आमचा प्लॅन होता सिंगापोरमध्ये वेळ फिरण्यात घालवायचा, क्यूमध्ये नाही. अँड द मोमेंट वी स्टेप्ड इनसाइड, वाव, समोर एक प्रचंड इंडोर वॉटरफॉल दिसला आणि आम्ही अक्षरशः थक्क झालो. द एंटायर प्लेस फेल्ड लाईक टरिंग इन टू दी अनादर वर्ल्ड. सगळीकडे मिस्ट, ग्रीनरी आणि थंडावा. सिंगापोर फ्लायरमधून आपण ज्या डोम स्ट्रक्चर पाहिल्या होत्या, आता मी त्याच स्ट्रक्चरच्या आतमध्ये उभे होते. अँड ऑनेस्टली द एक्सपिरियन्स फ्रॉम इनसाइड वॉज इवन बेटर. एव्हरीवेअर यू लुक्ड देयर वर ब्युटिफुल प्लांट्स, रेड स्पीसीज, वॉटरफॉल्स अँड नेचर इन्स्पायर्ड इन्स्टॉलेशन. तिथे बर्ड्स, ॲनिमल आणि इकोसिस्टम दाखवणारे अनेक रेप्लिकाज पण होते. ॲज वी केप्ट वॉकिंग आम्हाला सतत नवीन काहीतरी डिस्कवर करायला मिळत होतं. द एंटायर क्लाउड फॉरेस्ट इज बिल्ड ऑन डिफरंट लेवल्स कनेक्टेड बाय स्काय वॉक्स अँड ब्रिजेस. And while walking on those bridges surrounded by mist and greenery, you almost forget that you are inside a man-made structure. It genuinely feels like you are walking through a tropical mountain rainforest. One thing we absolutely loved was the temperature inside. इतकं चालून सुद्धा तुम्हाला अजिबात थकल्यासारखं वाटत नव्हतं. अँड ट्रस्ट मी, ड्युरिंग दिस ट्रिप वी वर इझिली वॉकिंग 15,000 to 20,000 steps every single day. While exploring, we also watched a documentary experience which explained the climate change, sustainability, and how ecosystems are being affected in the modern world. After exiting the cloud forest, there were few souvenir shops and decorative displays. We did a little shopping, picked up a Merlion souvenir and few small keepsakes to remember this trip. And then it was a time for our next attraction, the Flower Dome. But before that, lunch. By now, we had walked so much that we were absolutely starving. So we grabbed a quick lunch and then headed straight towards the Flower Dome. Now, Flower Dome was completely different from the Cloud Forest. While Cloud Forest feels like a misty rainforest, Flower Dome feels like a giant international flower exhibition. Some of them we had never seen before. The colors, the arrangement and landscaping were simply incredible. Honestly, हे सगळे युनिक फ्लावर्स अँड प्लांट्स अँड इन्स्टॉलेशन्स बघून असं एकच विचार डोक्यात येत होता की किती क्रिएटिव्हिटी, प्लॅनिंग अँड इंटेलिजन्स लागलं असेल हे सगळं बनवण्यासाठी. सो अ ह्यूज कुडोज टू द एंटायर टीम बिहाइंड द फ्लावर डोम फॉर टर्निंग सच अन इनक्रेडिबल विजन इन टू अ रियालिटी. One of my favorite sections was the Japanese theme garden setup.
It looks straight out of traditional Japanese village with beautiful architecture, carefully designed landscape and stunning floral displays. Everything was so beautifully maintained that we couldn't stop taking photos. After spending some time exploring Flower Dome, we finally stepped outside and headed towards the main attraction of Gardens by the Bay, the famous Super Tree Grove. And honestly, seeing those giant super trees in real life was just amazing. And with that, our Gardens by the Bay adventure came to an end. In the evening, we planned for a night safari. After a quick rest at the hotel, we headed towards one of the Singapore's most unique experiences, the night safari. Again, our bookings were managed on Klook, so entry process was pretty smooth. After entering, there were several live animal presentations and interactive shows that was happening. We got to see various animals like kiwis, hyenas, deers, and many other nocturnal animals that are usually active only at the night. One of the highlights was the safari tram ride. The tram takes you through the different zones of the park while a guide shares interesting facts about animals and their And habitats. since many of the enclosures are designed to feel natural and open, everyone is requested to remain quiet and avoid making too much noise. That actually makes the experience feel even more real and immersive. And with that, day 3 officially came to an end. Now coming to day 4, we actually kept our day 4 a little relaxed because previous 3 day involved lot of walking and sightseeing. So we explored Little India and Mustafa Center for day 4. The Mustafa Center had lot of things to cover for shopping for you, and the Little India area, which was one of the most vibrant neighborhoods in Singapore. Later in the evening, we headed towards a Chinatown, and honestly, we weren't expecting Chinatown to be this beautiful. The streets were full of colors, decorations, local shops, and amazing food options. While exploring this area, we also came across beautiful temples, including a South Indian temple, which was quite a surprising to see in Singapore. We tried some local snacks and also picked up a kaya spread, which is most famous Singaporean coconut and egg jam that's usually enjoyed with a toast. From there, we explored a few more places, including Arab Street, Boogie Street, and surrounding areas. Each place had its own unique vibe and character. Later, we also visited the Funan Mall. And if you are someone who loves gadget, cameras, or technology, this place is definitely worth checking out. And with that, this was our journey through some of the Singapore's most iconic attractions. If you enjoyed the second vlog of our Singapore series, don't forget to like, share, and subscribe to Flying in Time. And stay tuned for the next vlog where we'll be exploring Sentosa Island and Universal Studios Singapore. See you in the next one. Thank you for watching.